हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचा 4th लेसन जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनमधील प्रॅक्टिस सेट 4.2 मधील क्वेश्चन नंबर 6 पाहणार आहोत. पहा क्वेश्चन 6 काय दिला आहे. ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर पी अँड रेडियस 3.4 सेंटीमीटर. आपल्याला 3.4 सेंटीमीटर एवढ्या रेडियसचं सर्कल काढून घ्यायचं आहे आणि त्याचा जो सेंटर आहे त्याला पीने इंडिकेट करायचा आहे. टेक पॉईंट क्यू ॲट अ डिस्टन्स 5.5 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. सेंटरपासून आपल्याला 5.5 सेंटीमीटर एवढ्या डिस्टन्सवरती पॉईंट क्यू घ्यायचा आहे. कन्स्ट्रक्ट टँजंट्स टू द सर्कल फ्रॉम पॉईंट क्यू. आणि पॉईंट क्यू पासून आपल्याला सर्कलला टँजंट कन्स्ट्रक्ट करायचे आहेत. पहा कन्स्ट्रक्ट करू आपण फिगर. प्रथम काय करू आपण 3.4 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स कंपासमध्ये घेऊन सर्कल काढून घेऊ, कारण रेडियस आपल्याला किती दिलेले आहे 3.4 सेंटीमीटर. पहा कंपासमध्ये आपण 3.4 सेंटीमीटर एवढं डिस्टन्स घेतलेलं आहे. आपण आता सर्कल काढून घेऊ. अशा पद्धतीने आपल्याला सर्कल काढून घ्यायचं आहे. आता सर्कलचा सेंटर जो आहे त्याला आपण पीने इंडिकेट करू, कारण आपल्याला काय सांगितलं ड्रॉ सर्कल विथ सेंटर पी, म्हणून आपण सेंटरला पी हे नाव दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे टेक पॉईंट क्यू ॲट अ डिस्टन्स 5.5 सेंटीमीटर फ्रॉम द सेंटर. सेंटरपासून आपल्याला 5.5 सेंटीमीटर डिस्टन्सवरती एक पॉईंट घ्यायचा आहे. क्यू हा पॉईंट घ्यायचा आहे. पहा आपण सेंटरपासून 5.5 सेंटीमीटर एवढ्या डिस्टन्सवरती काय करायचं आहे आपल्याला पॉईंट घ्यायचा आहे. आपण ही लाईन जोडून घेऊ. येथे पॉईंट क्यू घेतला आपण. डिस्टन्स किती घेतला आपण 5.5 सेंटीमीटर डिस्टन्सवरती हा क्यू हा पॉईंट घेतला. आता ही लाईन काय करायचं जोडून घ्यायचं. पॉईंट पी आणि पॉईंट क्यू जोडून घ्यायचे. आता आपल्याला या पॉईंट क्यू पासून सर्कलला टँजंट काढायचे आहेत. मग काय करायचं पहा. प्रथम हा जो सेगमेंट पी क्यू आहे याचा आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढून घ्यावा लागेल. आता पी या पॉईंटवर कंपास ठेवून आपण निम्म्यापेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचा आहे. पाय निम्म्यापेक्षा जास्त डिस्टन्स घेतलेला आहे. आता आपण पॉईंट क्यूवर कंपासचं टोक ठेवून एक वरच्या साईडला आणि एक खालच्या साईडला असे 2 आर्क मारून घेऊ. आता पॉईंट पी वर कंपास ठेवून आपण एक वरच्या साईडला आणि एक खालच्या साईडला असे 2 आर्क मारून घेऊ. आता हे जे 2 पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहेत, हे जे आपल्याला 2 पॉईंट मिळालेले आहेत, यामधून आपण काय करू एक लाईन काढून घेऊ. आता हा काय मिळाला आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर मिळाला. आता हा जो पॉईंट आहे या पॉईंटला आपण आर हे नाव देऊ. हा पी क्यूचा जो परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, हा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे या लाईनचा, याला आपण आर नाव देऊ. या पॉईंटला पी आर डिस्टन्स आहे. हे एवढं डिस्टन्स आपल्याला कंपासमध्ये घ्यायचं आहे. आणि ह्या आर पॉईंटवर कंपासचं टोक ठेवून आपल्याला दोन्ही बाजूला सर्कलवरती आर्क मारायचं आहे. पहा येथे एक आपल्याला पॉईंट मिळाला आणि येथे एक पॉईंट मिळाला. हा जो आर्कचा सर्कलची पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळाला. हा आर्क सर्कलवरती काढल्यानंतर आपल्याला इथे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळाला. आता हे जे 2 पॉईंट्स आहेत या पॉईंटमधून आपल्याला टँजंट करायचे आहेत. क्यू पासून या पॉईंटमधून आपल्याला टँजंट काढायचं आहे. आणि क्यू पासून हा जो आपल्याला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळालेला आहे या पॉईंटमधून आपल्याला सर्कलला टँजंट काढायची आहे. अशा पद्धतीने आपण पॉईंट क्यूमधून सर्कलला काय केलं 2 टँजंट काढलेल्या आहेत. आता हे जे 2 पॉईंट्स आपल्याला मिळाले आहेत त्याला आपण नाव देऊ पॉईंट एम आणि याला नाव देऊ आपण पॉईंट एन. देअरफॉर रे क्यू एम अँड रे क्यू एन आर द रिक्वायर्ड टँजंट्स ऑफ द सर्कल ॲट पॉईंट क्यू. पॉईंट क्यूमधून आपल्याला हे 2 टँजंट्स मिळालेले आहेत. आता सर्कलची रेडियस किती आहे पहा 3.4 सेंटीमीटर. आपण
3.4 सेंटीमीटर रेडियसचं सर्कल काढून घेतलेलं आहे आणि हा जो कॉर्ड आहे हा कॉर्ड किती आहे 5.5 सेंटीमीटरचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला जर सर्कलच्या बाहेर पॉईंट असेल तर सर्कलला टँजेंट कन्स्ट्रक्ट करायचे आहेत. खाली आन्सर लिहू आपण. हिअर रे QM and ray QN are the required tangents of the circle at point Q. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.